लघवी व्यवस्थेच्या तोंडावर, तो प्रत्येक घाव माणुसकीच्या पाठीवर. संतोष देशमुखांच्या मानवतेला काळीमा फासणाऱ्या अमानुष हत्तीला जवळजवळ 3 महिने होत आलेत. टोळीची दहशत निर्माण करण्यासाठी, खंडणीखोरीसाठी आपल्यापुढे पुन्हा कुणी मान ताठ करून उभा राहू नये म्हणून आरोपींनी एक सरळ मार्गी कोणाच्याही मदतीला धावून जाणाऱ्या, सर्वसामान्यांचा कैवार घेणाऱ्या, आपल्या गावासाठी सर्वस्व वाहून घेतलेल्या प्रामाणिक सरपंचाची ज्या राक्षसी विकृत पद्धतीने हालहाल छळ करून कवड्यांचा कळस गाठत हत्या केली. खदाखदा हसत त्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढले, जे काल माध्यमात आले. आजवर फक्त ऐकून होतो ते भयानक वास्तव काल समोर आले. कुणीही माणुसकी शिल्लक असलेला संवेदनशील माणूस हे फोटो पाहूच शकत नाही. आजवर अशी घटना पाहिलीही नव्हती आणि ऐकलीही नव्हती. खाटीक तरी बकऱ्यांच्या मानेवर सुरी फिरवण्यापूर्वी त्याला पाणी पाजतो, त्याचे तुकडे करताना खुदाची माफी मागतो. संतोष देशमुखांना मारहाण करताना आरोपींनी तेवढी सुद्धा दयामाया दाखवली नाही. आता त्यांची मानसिकता इतकी कशी बिघडली ते कसे पाहायचे हे करुणा तीर्थ सुद्धा सांगू शकणार नाहीत. आरोपींची जात गुंड गुन्हेगार आहे. त्यांनी त्यांच्या दहशतीला आव्हान देणाऱ्या आणि खंडणी वसूल येणाऱ्याला संपवले. कायद्याच्या परिभाषेत हा अपवादातील अपवादात्मक नियोजित पद्धतीने कट रचून करण्यात आलेला खुनाचा प्रकार आहे. ही संघटित गुन्हेगारी आहे. त्यामुळे या प्रकरणी आरोपींना फाशीच्या शिक्षेशिवाय दुसरा पर्याय नाही हे उघडच आहे. त्यासाठी आता सर्वांनी न्यायालयाच्या निकालाची वाट पाहायला हवी, संयम राखायला हवा. या घटनेतील जातीय रंग देता कामा नये, सामाजिक सलोखा समंजस बिघडता कामा नये, हेही अतिमहत्त्वाचे आहे. आरोपींनी केलेली लघवी व्यवस्थेच्या तोंडावर आहे. आरोपींना फाशी झाली तर हे गाव मिटणार नाहीत. विटंबनेचे अपराधित्व कायम राहील. तो एकच पद्धतीने संपुष्टात येऊ शकते. आमची पोलीस यंत्रणा, प्रशासकीय व्यवस्था, आमचे लोकप्रतिनिधी आणि आमचे सत्ताधारी विरोधी पक्ष, आमचे सरकार यापुढे अशी घटना पुन्हा घडणार नाही यासाठी सावधानगिरी बाळगतील. गुंड गुन्हेगारांना पाळले पोचले जाणार नाही याबाबत दक्षता राखतील. असे घडले तरच हे घातक चक्र थांबवू शकते. अन्यथा 7-8 आरोपींना फाशी झाली म्हणजे विषय संपणार नाही. पुन्हा नवे गुंड गुन्हेगार त्यांची जागा घेतील. ते पुन्हा व्यवस्थेच्या तोंडावर लघवी केल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा माणुसकीच्या पाठीवर घाव घालून हत्या केल्याशिवाय राहणार नाही आणि खदाखदा हसल्याशिवाय देखील राहणार नाही. फास या विकृत असुरी राक्षसी अमानुष मनोवृत्तीला बसला पाहिजे. आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.